नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर शासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. असेच अभ्यासपूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. आजच्या व्हिडिओमधली माहिती महत्त्वाची वाटली तर एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या 5 व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवरती शेअर नक्की करा. चला तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, एकूण किती व्यक्तींना 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. एकूण किती व्यक्तींना 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5. एकूण 5 व्यक्तींना 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, यावर्षीच्या भारतरत्न विजेत्यामध्ये कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन यांचा समावेश आहे. प्रश्न दुसरा, 2024 मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. 2024 मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? आपल्या प्रश्नाचे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक D 4. 2024 मध्ये एकूण 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न तिसरा, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C गुजरात. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न चौथा, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 4. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावर आहे. प्रश्न पाचवा, जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B सौदी अरेबिया. जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 सौदी अरेबिया या देशात आयोजित करण्यात आले आहे. प्रश्न सहावा, जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो? प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक D 10 फेब्रुवारी. जागतिक कडधान्य दिन 10 फेब्रुवारी या रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न सातवा, भारतात कर्करोगावरील CAR-T सेल थेरपी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि कोणी विकसित केली आहे? प्रश्न कठीण आहे मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या. भारतात कर्करोगावरील CAR-T सेल थेरपी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि कोणी विकसित केली आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक B IIT बॉम्बे. भारतात कर्करोगावरील CAR-T सेल थेरपी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि IIT बॉम्बे यांनी विकसित केली आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक D शक्तिपीठ. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब शक्तिपीठ या महामार्गाला मंजुरी दिली आहे. प्रश्न नववा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे? प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे? आपल्या या प्रश्नाचे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक D 12. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. प्रश्न 10वा, महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? प्रश्न कठीण आहे मित्रांनो, लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक C 805 किलोमीटर.
महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तिपीठ महामार्गाची लांबी 805 किलोमीटर आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। ह्यामुळे आपले नुकसान नक्कीच होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रवींद्र शोभणे। 2023 वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रवींद्र शोभणे यांना जाहीर झाला आहे। प्रश्न 12वा, महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनोविकास। महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत पुरस्कार पुणे येथील मनोविकास प्रकाशनाला जाहीर झाला आहे। प्रश्न 13वा, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर प्रकाश परब। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 डॉक्टर प्रकाश परब यांना जाहीर झाला आहे। प्रश्न 14वा, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न 15वा, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, पुणे। देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे येथे साकारण्यात येणार आहे। प्रश्न 16वा, कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा जिंकली आहे। प्रश्न 17वा, नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रश्न एकदा पुन्हा ऐका मित्रांनो, नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, धर्मेंद्र प्रधान। नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांचे हस्ते करण्यात आले आहे। प्रश्न 18वा, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पुन्हा एकदा ऐकून घ्या, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, 4 फेब्रुवारी। जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो। प्रश्न 19वा, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, रत्नागिरी। छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे। प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणते शहर 2023 मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर 2023 मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे?
आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, लंडन. लंडन हे शहर 2023 मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे. प्रश्न 21वा, जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, दुबई. जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा दुबई शहरात सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.